नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात गरिबीनं माणसाला इतक्या टोकाला नेलं की माता या शब्दालाही काळी किनार फुटली। एक आदिवासी कुटुंब जिथे उपासमार रोजची आणि जगण्याची झुंज अखंड आणि जगण्याच्या छायेतून अचानक समोर आलं एक धक्कादायक सत्य, जे ऐकून कोणाच्याही काळजाचा ठोका चुकेल। दारिद्र्यात बुडालेल्या एका आईनं स्वतःची 3 लेकरं विकली। मात्र ही विक्री होती की दत्तक दिली होती? गरिबीची जबरदस्ती की मुलांवर झालेला अन्याय? पाहुयात लोकमतचा हा स्पेशल रिपोर्ट। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव जवळील बर्डेची वाडी येथे राहतं हे हंडोगे कुटुंब। या कुटुंबातील या आहेत बच्चूबाई हंडोगे, 12 अपत्यांची आई। होय, 12 अपत्य। आणि 2 महिन्यांपूर्वीच बच्चूबाईंनी एका बाळाला जन्म दिला। मात्र नियमाप्रमाणे आरोग्य तपासणीसाठी अंगणवाडी सेविका त्यांच्या घरी गेल्या, पण त्यांना बाळ घरामध्ये कुठेही आढळलं नाही। अशा सेविकांनी विचारपूस केली असता आम्ही बाळाला दूध पाजू शकत नाही, म्हणून आम्ही बाळाला दुसऱ्याला दिलं, असं बच्चूबाई यांनी सांगितलं। या एका वाक्यानं अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्याच नव्हे तर संपूर्ण प्रशासनाच्याही पायाखालची वाळू सरकली। एल्गार कष्टकरी संघटनेचे कार्यकर्ते तपासाला पोहोचले आणि त्यानंतर आणखीनच धक्कादायक माहिती समोर आली। तर याआधी देखील आणखी 2 मुलांना विकलं किंवा अवैध पद्धतीने हस्तांतरित केलं असू शकतं, असा गंभीर संशय यावेळी व्यक्त करण्यात आलाय। त्यामुळे प्रशासन हादरलं आणि संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे। तर पोलिसांनी आई वडिलांना ताब्यात घेतलं। मात्र गंभीर आरोपानंतर आई बच्चूबाई हंडोगे यांनी माध्यमांसमोर आपली बाजू मांडत, आम्ही मुलांची विक्री केली नाहीये, आमची परिस्थिती हलाखीची असल्यानं आम्ही आमच्याच नातेवाईकांकडे मुलांना दत्तक दिलं असल्याचं स्पष्टीकरण दिलंय। तर बच्चूबाई यांनी एकूण 12 अपत्य असल्याची माहिती दिली आहे। त्यापैकी 3 मुले दत्तक दिली आहेत, 3 मुलींची लग्न झाली असून 5 मुले त्यांच्याजवळ असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि 1 मुलगा मयत असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे। पण हा खरा तपास आहे की भावनिक आडोसा, हे प्रशासनाकडून तपासणं अत्यंत महत्वाचं आहे। पैसे बघा, किती दिवसांचं बाळ होतं ते बाळ? आता आशा सेविका पाहायला आल्या होत्या, ते बाळ दत्तक म्हणून दिले। तर ते अर्पण म्हणून त्यांना दत्तक मी केलं। अंगावर पिया दूध नाही, आमची अपेक्षा नाही तेवढं दूध आणायची आणि पाजायची, ते करता पण येत नाही मला। त्या माहिती नाही करायचा दूध, मग त्याच्यामुळं मी दत्तक म्हणून दिला। कोणाला दिलंय? ते खंडवी म्हणून दिला त्यांना दत्तक म्हणून। तुमच्या ओळखीचे? हा, आमचे भाऊबंदाच आहेत ते भाऊबंदात दिला। किती मुलं दत्तक दिलेत आतापर्यंत तुम्ही? 3 मुलं। आणि किती मुलं आहेत तुम्हाला? 12 मुलं किती तुम्हाला? 12 जण। 12 हे सगळे लहान मुलं तुम्ही दत्तक दिले? हो। काय कारण, का बरं? आमची परिस्थितीच ती अवघड आहे म्हणून आम्ही पियाला अंगावर नसत आहे, त्याच्यामुळे ते दिले आम्ही। तुम्हाला मुली किती आहेत आणि मुलं किती आहेत? मुलं 5 आहेत, म्हणजे 6 मुलं होते ना, त्यातून एक इकडे खंडवेन नेला, 5 माझ्याकडे आहेत। अच्छा, आणि मुली? मुली 6 जणी। त्या कुठे? दोघी लग्न झालाय दोघींचा, आणि एक माझ्याकडे आहे, आणि एक आमचे सोबत माणूस आहे ना, यांच्या घरी एक आहे, आणि एक वाळीरीला आहे, आणि एक एवढ्याच ना। तुम्हाला जे बाळ आता झालं होतं त्या अंगणवाडीचे काही लोक आले होते, आशा सेविका आल्या होत्या, त्यांनी असं। तर या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनानं तात्काळ पावले उचलली आहेत। या घटनेच्या सखोल चौकशीसाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे। तर या प्रकरणासाठी नेमलेली चौकशी समिती आज थेट बच्चूबाई हंडोगे यांच्या घरी दाखल झाली। त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती घेत चौकशी सुरू केली आहे। प्राथमिक तपासात बच्चूबाई यांना एकूण 12 अपत्य असून त्यातील 2 ते 3 मुलांची विक्री झाली किंवा ती मुलं नातेवाईकांकडे का देण्यात आली, याबाबत सखोल चौकशी केली जाते आणि या प्रकरणात काही आर्थिक व्यवहार झालाय का, याची देखील पडताळणी ही समिती करते। तर ही माहिती उघडकीस आणणाऱ्या अंगणवाडी सेविका देखील आज या चौकशी समितीसोबत उपस्थित आहे। या घटनेत मुलांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी संबंधित विभाग गंभीर असून या प्रकरणात चाइल्ड ट्रॅफिकिंगचा कोणताही संबंध आहे का, याचा देखील विस्तृत तपास सुरू आहे, अशी माहिती नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे। स्थानिक वृत्तवाहिनीवर प्रकाशित झालेल्या एका
बातमीनुसार घोटी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये टाके देवगाव याच्या हद्दीमध्ये येणारे बर्ड्याची वाडी या ठिकाणी राहणारे हाडोगे म्हणून कुटुंबीय आहेत. त्यांच्या कुटुंबापैकी काही मुलं ही बाहेर इतर ठिकाणी विकली गेलेली आहेत अशा स्वरूपाची ती बातमी होती. या बातमीच्या आधारावर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि आम्ही सर्व त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात चौकशी केली. ते सर्व कुटुंबीय यांच्या बाबतीतली माहिती घेतली. कुटुंबामध्ये एकूण 12 मुलं आहेत. त्यापैकी एक मयत झालेला आहे. आता 11 मुलं आहेत. त्या 11पैकी 3 मुलं हे 3 ठिकाणी वेगवेगळ्या कुटुंबाकडे सध्या दिलेली आहेत. ज्यांच्याकडे ती दिली होती त्यापैकी 2 कुटुंब हे आपल्या जिल्ह्यामधील नाशिक जिल्ह्यातील असल्यामुळे ते आणि त्यांच्याकडे ज्यांना सांभाळण्यासाठी दिले होते त्या लोकांना सुद्धा परत आणलेलं आहे. एक जे ठाणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये होतं त्यांनाही रात्रीच घेऊन आलेलो आहोत. आणि आता संपूर्ण कुटुंबीय 11 मुलं, आई वडील आणि 3 मुलं ज्यांच्याकडे दिलेली होती ते सर्व हे आमच्या घोटी पोलीस स्टेशनला आहेत. चाइल्ड वेलफेअर कमिटी याचे सदस्य त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि हे संपूर्ण प्रकार काय आहे, कशासाठी मुलं दिली होती, त्याचा उद्देश काय होता याबाबतची सविस्तर चौकशी ही चाइल्ड वेलफेअर कमिटी सध्या करत आहे. त्यांच्या चौकशीनंतर जो अहवाल प्राप्त होईल त्यानुसार पुढील कारवाई करत आहोत. आदिवासी भागातील दारिद्र्य, एका आईची असहाय्यता आणि मुलांच्या हक्कांवर होणारा संभाव्य अत्याचार संपूर्ण प्रकरणात अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. ही विक्री होती की खरंच दत्तक देणं होतं, की त्यामागे कोणतं मोठं जाळं दडलेलं आहे, हे पोलीस तपास आणि समितीचा अहवाल आल्यानंतरच त्या भीषण घटनेचं सत्य समोर येईल. गरिबीच्या भेगांमधून सरकणारी लेकरांची आयुष्य, आईच्या मजबुरीचा मुखवटा की काळ्या धंद्याची सावली. त्र्यंबकेश्वरच्या बर्डेची वाडीतील या प्रकरणाकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. सत्य, तपास आणि प्रशासनाच्या कारवाईकडे आता सर्वांचेच डोळे खिळले आहेत. या मुलांचं सत्य काय आहे? ही विक्री होती की गरिबीमध्ये घेतलेला दत्तक निर्णय? याचं नेमकं उत्तर पोलीस तपासानंतरच समोर येईल. लोकमत.com साठी किरण नाईक, त्र्यंबकेश्वर, नाशिक.